राम राम मंडळी, मी तुमचा ताना जक्के आणि तुम्ही पाहत आहात ताना जक्के यूट्यूब चॅनल. मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणाने गेल्या काही वर्षात जे रंग बदलले आहेत, जे धक्के दिले आहेत, ते पाहून भले भले राजकीय तज्ज्ञही चक्रावून गेलेत. रोज सकाळी उठल्यावर महाराष्ट्रात कोणता नवीन भूकंप होणार याची चर्चा आता गावागावात, चहाच्या टपरीवर आणि सोशल मीडियावर रंगताना दिसते. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष आता केवळ सत्तेचा राहिलेला नाहीये, तर तो अस्तित्वाचा आणि प्रतिष्ठेचा बनला आहे. दोन्ही बाजूंचे नेते एकमेकावर तुटून पडत आहेत, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जाडल्या जात आहेत आणि राजकीय पटलावर शहकटशायाचे राजकारण खेळले जात आहे. आणि अशाच या अत्यंत गरम राजकीय वातावरणात राज्याच्या राजकीय पटलावर आणखी एक मोठा रणसंग्राम जाहीर झाला आहे. हा रणसंग्राम आहे विधान परिषद निवडणूक 2026चा. होय मंडळी, निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या जागांसाठी अखेर बिगुल वाजवला असून या निवडणुकामुळे राज्याच्या वरिष्ठ सभागृहाचे म्हणजेच विधान परिषदेचे संपूर्ण चित्र बदलणार आहे. पण मित्रांनो, अनेक लोक या निवडणुकीकडे केवळ जागा जिंकण्याची एक साधी प्रक्रिया म्हणून पाहत असतील. पण ताना जक्के यूट्यूब चॅनलच्या माझ्या सुज्ञ प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की ही निवडणूक अजिबात साधी सरळ नाहीये. या निवडणुकीच्या निमित्ताने पडद्यामागे एक अत्यंत मोठी आणि वेगळी भयानक खेळी सुरू आहे. ती खेळी म्हणजे नाराज आणि फायरबँड नेत्यांचे पुनर्वसन आणि अस्तित्वाचा महाखेळ. गेल्या काही निवडणुकांमध्ये पराभूत झालेले, पक्षांतर्गत राजकारणात काहीसे बाजूला पडलेले किंवा ज्यांच्या आक्रमक तोफेचा आणि जनसमानामधील ताकदीचा पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा होऊ शकतो, अशा बड्या नेत्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आमदारकीची लॉटरी लागणार का, की पुन्हा एकदा हायकमांडकडून त्यांचा गेम केला जाणार? विशेषतः भाजपचे फायरबँड नेते राम सातपुते, साताऱ्याच्या राजकारणातील भीष्म पितामह रामराजे निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, मानखटावमधील अत्यंत आक्रमक आणि तगडे नेते शेखर गोरे, त्यांच्यासोबतचे भाजपचे आक्रमक आणि आमदार गोपीचंद पळकर यांचे सख्खे बंधू आणि पडद्यामागचे चाणक्य ब्रह्मानंद पळकर, आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधारी अजित पवार गटाची सर्वात धारदार तोप आमदार अमोल मिटकरी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सर्वात आक्रमक धारदार चेहरा सुषमा अंधारे. या बड्या नावाभोवती सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण फिरू लागले आहे. या नेत्यांना न्याय मिळणार की पक्षाच्या अंतर्गत समीकरणे हे मोहेरे बाजूला सारले जाणार? या प्रत्येक नेत्यांची इनसाइड स्टोरी, त्यांची ताकद, त्यांच्या समोरील अडचणी आणि पडद्यामागची खरी गेम आजच्या या विशेष महा एपिसोडमध्ये म्हणजेच या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तरपणे एकाच वेळी जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण महाराष्ट्राच्या राजकारणातील अशी इनसाइड स्टोरी तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही. आता आपण दुसरा महत्त्वाचा विषय पाहूया, स्थानिक पातळीवर खरी गेम आणि छुप्या हालचाली. मंडळी, थेट नेत्यांच्या एक्सरेवर जाण्यापूर्वी ही निवडणूक नेमकी कशी खेळली जाते ही समजून घेणे गरजेचे आहे. ही निवडणूक वरून जितकी शांत दिसते तितकीच ती आतून घुसमट आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांची म्हणजेच नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची आहे. गेल्या 2-3 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात जी मोठी फूट पडली आहे, त्यामुळे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे गट पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत. कोणता नगरसेवक कोणत्या नेत्यासोबत आहे, कोणता जिल्हा परिषद सदस्याने पडद्यामागून कोणाला शब्द दिला आहे, हे आजच्या घडीला सांगणे अत्यंत कठीण आहे. वरून एका पक्षात दिसणारा कार्यकर्ता किंवा लोकप्रतिनिधी आतून दुसऱ्याच नेत्यांचा काम करत असल्याचे चित्र अनेक जिल्ह्यात उघडपणे पाहायला मिळत आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या हायकमांडची डोकेदुखी कमालीची वाढली आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग म्हणजेच मतं फुटण्याची भीती पक्षांना सातवत आहे. छुपा पद्धतीने होणाऱ्या गाठीभेटी, रात्रीच्या वेळी रिसॉर्टवरील आणि गुप्त ठिकाणी चालणारे मनधरणीचे राजकारण आणि ऐनवेळी विरोधकांच्या हुकमी मोहरा आपल्या गोटात ओढण्याचा चाल, या सगळ्यामुळे या निवडणुकीत कमालीची सस्पेन्स निर्माण झाला आहे. हा सस्पेन्स आणि हीच स्थानिक नेते या बड्या नेत्यांच्या भविष्याचा फैसला करणार आहेत. चला तर मग सुरू करूया बड्या नेत्यांचा सखोल राजकीय एक्सरे. आता महत्वाचा तिसरा भाग म्हणजे बड्या नेत्यांचा सखोल राजकीय एक्सरे. पहिलं महत्वाचं नाव आहे राम सातपुते यांचं. राम सातपुते हे भारतीय जनता पक्षाचे अत्यंत आक्रमक आणि तरुण तळागाळावरून आलेले नेतृत्व आहे. अंगात वक्तृत्व आणि पक्षात अफाट निष्ठा असलेले या तरुण नेत्याने विद्यार्थी परिषदेपासून आपल्या राजकारणाची सुरुवात केली. अत्यंत सामान्य परिस्थितीतून पुढे येऊन त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघातून विधानसभा गाठली होती. आमदार म्हणून त्यांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेरही आपल्या आक्रमक शैलीने विरोधकांना नेहमीच बॅकफुटवर ठेवले. पक्षासाठी नेहमीच ढाल बनून पुढे राहणाऱ्या तरुण नेत्यांच्या पाठीशी भाजपचे हायकमांड खंबीरपणे उभे राहणार का, हा त्यांच्या समर्थकांचा मुख्य प्रश्न आहे.
बदललेल्या राजकीय समीकरणात पक्षाने त्यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती। ती लढाई अत्यंत कठीण होती। राम सातपुते यांनी तिथे जीवाचं रान केलं, अफाट संघर्ष केला, परंतु राजकीय वाऱ्याने सामाजिक गणिते वेगळी असल्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता। राम सातपुते यांच्यासमोरील खरी गेम काय आहे? आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या 2-2.5 वर्षामध्ये आल्या आहेत। अशा वेळी सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात पक्षाला बळ देण्यासाठी, तरुणांना आकर्षित करण्यासाठी राम सातपुते यांच्यासारखा लढाऊ चेहरा वरिष्ठ सभागृहात असणे भाजपसाठी अत्यंत फायद्याचे ठरू शकतं। राम सातपुते यांचे पुनर्वसन करून भाजप आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना हा संदेश देऊ इच्छितो की तुम्ही पक्षासाठी लढा, पक्ष तुमच्या पाठीशी उभा राहील। पण सोलापूर जिल्ह्यातील अंतर्गत गटबाजी, स्थानिक समीकरणाची गुंतागुंत आणि भाजपमधील अनेक ज्येष्ठ इच्छुक नेत्यांची गर्दी पाहता राम सातपुते यांना यावेळी आमदारकीची लॉटरी लागणार का, की त्यांना पुन्हा एकदा थांबायला सांगितले जाणार? जर त्यांना डावलले गेले तर त्यांच्या समर्थकांमध्ये असणारी नाराजी आगामी काळात पक्षाला जड पडू शकते, यात शंका नाही। दुसरं नाव म्हणजे रामराजे निंबाळकर, सातारा जिल्ह्याचे चाणक्य। आता वळूया दुसऱ्या आणि अत्यंत वजनदार नावाकडे। ते नाव आहे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, विधान परिषदेचे माजी सभापती। सातारा जिल्ह्याच्या राजकारणातील भीष्म पितामह आणि चाणक्य म्हणून ओळखले जाणारे रामराजे निंबाळकर यांचे राजकारण केवळ एका तालुक्यापुरते किंवा जिल्ह्यापुरते मर्यादित नाही, तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय नाड्या त्यांच्या हातात असतात असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हा फूट पडली तेव्हा रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय केला। महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर साताऱ्याच्या स्थानिक राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या। साताऱ्यात भाजपचे उदयनराजे भोसले आणि शेवेंद्रराजे भोसले यांच्याशी रामराजे यांचे असलेले जुने राजकीय मतभेद जगजाहीर आहेत। साताऱ्याच्या जागेवरून झाले अंतर्गत खेचाखेची, नेत्यामधील विसंवाद यामुळे रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांचे समर्थक काहीसे नाराज आणि अस्वस्थ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने रंगत असतात। रामराजेंचे राजकीय गणित काय सांगते? रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासारखा अत्यंत ज्येष्ठ आणि अनुभवी आणि प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेल्या नेत्याला पुन्हा एकदा विधान परिषदेवर पाठवणे हे केवळ त्यांच्यासाठी नाही, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी आणि पर्यावरण आणि महायुतीसाठी गरजेचे मानले जाते। पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः मराठा समाजाचे राजकीय गणित सांभाळण्यासाठी आणि सातारा जिल्ह्यात पक्षाची पकड मजबूत ठेवण्यासाठी रामराजेंची ताकद मोठी आहे। परंतु महायुतीमधील अंतर्गत जागा वाटपाच्या गणितात ही जागा अजित पवार गटाच्या वाट्याला सुरक्षित राहते का, आणि राहिल्यास भाजपचे स्थानिक नेते रामराजेंच्या नावाला सहमती देतात का? साताऱ्यातील नेत्यांचा अंतर्गत गेम होणार की रामराजेंना न्याय मिळणार, हे पाहणे अत्यंत रंजक ठरणार आहे। तर मंडळी, दुसरं नाव आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर, माढ्याचे माजी खासदार आणि संघर्षाचा नवा चेहरा। मंडळी, साताऱ्याचा आणि माढ्याचा विषय निघतोय तर आणखी एक महत्त्वाचे नाव समोर येतं, ते म्हणजे रणजितसिंह निंबाळकर। माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवलेले रणजितसिंह निंबाळकर एक तगडे आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात। लोकसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीच्या आणि वादळी ठरलेल्या लढतीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। मोहिते पाटील आणि नाईक निंबाळकर घराण्यातील पारंपरिक संघर्ष या निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढ्यामध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे। लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांचा राजकीय पुनर्वसनाचा प्रश्न पक्षासमोर मोठा आहे। रणजितसिंहांची पडद्यामागची गेम काय आहे? रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विधान परिषदेच्या माध्यमातून पुन्हा ताकद देणे भाजपसाठी सोलापूर आणि सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवर आपले वर्चस्व टिकवण्यासाठी गरजेचे आहे। मोहिते पाटील गटाला टक्कर देण्यासाठी रणजितसिंहांच्या हातामध्ये सत्तेचे पद असणं भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देणारे ठरेल। पण रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दोन्ही मोठे नेते एकाच जिल्ह्यातील आणि एकाच प्रभाव क्षेत्रातील असल्यामुळे महायुती या दोन्ही नेत्यांना समन्वय कसा साधणार? हायकमांड रणजितसिंहांच्या गळ्यात आमदारकीची माळ घालणार की त्यांना आगामी विधानसभेसाठी मैदानात उतरवणार, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत। त्यानंतर पुढचं नाव आहे शेखर गोरे, मानखटावचे राजे आणि आक्रमक नेते। आता चर्चा करूया साताऱ्यातील मानखटाव मतदारसंघातील एका अत्यंत डॅशिंग आणि आक्रमक नेत्याचे, ज्याचे नाव आहे शेखर गोरे। शेखर गोरे असे नेतृत्व आहे ज्याच्या पाठीशी कार्यकर्त्यांची खूप मोठी आणि निष्ठावान फळी आहे। मानखटावच्या दुष्काळी भागात पाणी आणण्यासाठी आणि स्थानिक जनतेच्या प्रश्नासाठी शेखर गोरे यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यांचे बंधू आणि भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्याशी असणारा त्यांचा राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे। शेखर गोरे यांनी गेल्या काही काळात आपली राजकीय भूमिका अत्यंत विचारपूर्वक मांडली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शेखर गोरे यांची स्वतःची वैयक्तिक मोठी ताकद आहे। त्यांच्याकडे अनेक नगरसेवक आणि जिल्हा परिषदेचे सदस्यांचे पाठबळ आहे, जे या निवडणुकीत किंगमेकर ठरू शकतात। शेखर गोरेंचा गेम होणार की लॉटरी लागणार? शेखर गोरे यांना विधान परिषदेवर पाठवून त्यांच्या आक्रमकतेचा फायदा करून घेण्याचा विचार अनेक पक्षांच्या मनात असू शकतो। विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात जर महायुतीला किंवा महाविकास आघाडीला
आपली जागा पक्की करायची असेल तर शेखर गोरे यांच्यासारखा मास लीडरला सोबत घेणं फायद्याचं ठरेल. शेखर गोरे यांना यावेळी आमदारकीची संधी देऊन पक्षांतर्गत किंवा स्थानिक समीकरणांना बगल दिली जाणार का, की पुन्हा एकदा मोठ्या नेत्याच्या राजकारणात हे शेखर गोरेंना संघर्ष करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. तर मंडळी, पुढचं नाव आहे ब्रह्मानंद पळकर, पडद्यामागचे चाणक्य आणि संघटक. म्हणजे आता ज्या नावाचा एक्सरे आपण करणार आहोत ते नाव सध्या सांगली, सातारा आणि कोल्हापूरच्या पट्ट्यात प्रचंड चर्चेत आहे. ते नाव म्हणजे ब्रह्मानंद पळकर. हे नाव घेतात डोळ्यासमोर येतात भाजपचे आक्रमक आमदार गोपीचंद पळकर. होय, ब्रह्मानंद पळकर हे गोपीचंद पळकर यांचे सख्खे बंधू आहेत. पण त्यांची ओळख केवळ आमदारांचे भाव एवढीच मर्यादित नाही. सांगली आणि खानापूर आटपाडी पट्ट्यात तसेच धनगर आणि बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यामध्ये स्वतःचे एक अढळ स्थान निर्माण केले आहे. गोपीचंद पळकर हे जरी समोरून आणि आक्रमकपणे मैदानात लढत असले तरी पडद्यामागून संपूर्ण संघटन सांभाळणे, कार्यकर्त्यांची सुख दुःखे पाहणे आणि अचूक राजकीय गणिते मांडणे हे काम ब्रह्मानंद पळकर अत्यंत शांतपणे ताकदीने करत असतात. ब्रह्मानंद पळकरांचे नाव चर्चेत येण्यामागची गेम काय? गेल्या काही वर्षात पळकर बंधूंनी पश्चिम महाराष्ट्रात प्रस्थापितांच्या राजकारणाला, विशेषतः जयंत पाटील, विशाल पाटील आणि संजय काका पाटील यांच्या प्रभावाला उघडपणे आव्हान दिले आहे. या संघर्षात ब्रह्मानंद पळकर यांनी ग्रामीण भागात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे विणले आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या या निवडणुकीत ब्रह्मानंद पळकर यांच्या नावाची चर्चा यासाठी सुरू आहे कारण भाजपला ग्रामीण भागातील आपली पकड अधिक मजबूत करायची आहे. गोपीचंद पळकरांच्या आक्रमक तोफेला जर ब्रह्मानंद पळकरांच्या रूपाने वरिष्ठ सभागृहात आणखी एक बळ मिळाले तर ही पळकर बंधूंची जोडी विरोधकांसाठी डोकेदुखी ठरू शकते. परंतु भाजप हायकमांड एकाच घरात 2 आमदारची पदे देणार का? देवेंद्र फडणवीस पळकर बंधूंच्या या कामगिरीवर ब्रह्मानंद पळकरांना संधी देणार की स्थानिक समीकरणाचा विचार करून त्यांना पडद्यामागेच राहून काम करायला सांगणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. त्यानंतर पुढचं महत्वाचं नाव म्हणजे अमोल मिटकरी, अजित पवार गटाची सर्वात धारदार तोफ. चला आता वळूया सत्ताधारी महायुतीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडे, जिथे एक असा चेहरा आहे जो चॅनलच्या डिबेट पासून ते जाहीर सभेपर्यंत विरोधकांना घाम फोडतो. ते नाव म्हणजे आमदार अमोल मिटकरी. अमोल मिटकरी हे अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि आक्रमक आणि धारदार वक्तृत्व लाभलेले नेतृत्व आहेत. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर अमोल मिटकरी यांनी शरद पवार गटावर आणि महाविकास आघाडीवर अत्यंत तिखट शब्दावर हल्ले चढवले आहेत. आपल्या भाषणांनी आणि विधानांनी ते नेहमीच राजकारणाच्या केंद्रस्थानी असतात. अमोल मिटकरी यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ आणि त्यांची पक्षाप्रती असणारी निष्ठा पाहता अजित पवार यांचा पक्ष यांना पुन्हा एकदा संधी देणार का, हा मोठा प्रश्न आहे. अमोल मिटकरी यांच्या समोरील आव्हान काय? अजित पवार गटाकडे सध्या इच्छुकांची मोठी गर्दी आहे. अनेक ज्येष्ठ नेते पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा वेळी अमोल मिटकरी यांच्यासारखा फायरमॅन नेत्याला पुन्हा वरिष्ठ सभागृहात पाठवणे पक्षाची आक्रमकता टिकवण्यासाठी गरजेचे आहे. परंतु पक्षांतर्गत असणारी स्पर्धा आणि जागेचे मर्यादित गणित पाहता अजितदादा पवारांच्या या सर्वात लाडक्या तोफेला पुन्हा एकदा आमदाराची लॉटरी लावणार की ऐनवेळी दुसऱ्या एखाद्या मोठ्या चेहऱ्याला संधी देऊन मिटकरी यांना विधानसभा लढवण्यास सांगितले जाणार? मिटकरींचा गेम होणार की ते पुन्हा एकदा विधान परिषदेत गरजणार, यावर पैजा लावल्या जात आहेत. त्यानंतर पुढचं महत्वाचं नाव म्हणजे सुषमा अंधारे, उद्धव ठाकरेंची ढालीसारखी लढणारी वाघीण. आता वळूया महाविकास आघाडीकडे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या गोटात. तिथे एकच नाव सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे, ते म्हणजे सुषमा अंधारे. शिवसेनेत जेव्हा सर्वात मोठी फूट पडली आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे अनेक मोठे नेते सोडून गेले, अशा पडत्या काळात सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आपल्या अपाट वक्तृत्वाने, संविधानाच्या अभ्यासाने आणि थेट महायुतीच्या मोठ्या नेत्यांना ललकारत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मरगळ झटकून पुन्हा उभे करण्यात मोठी भूमिका बजावली. सुषमा अंधारे या सध्या ठाकरे गटाच्या सर्वात आक्रमक आणि आक्रमक चेहरा आहेत. विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. सुषमा अंधारेंचे राजकीय भविष्य काय सांगते? सुषमा अंधारे अद्याप संसदीय राजकारणात थेट पद मिळाले नाही. या पदासाठी दिवसरात्र मैदानात लढत आहेत. अशा वेळी उद्धव ठाकरे आपल्या या निष्ठावान आणि लढाऊ महिला नेतृत्वाला विधान परिषदेच्या माध्यमातून आमदारकीची मोठी भेट देणार का? सुषमा अंधारे जर विधान परिषदेवर गेल्या तर महायुतीच्या नेत्यांना सभागृहात उत्तर देणं कठीण जाईल, यात काय शंका नाही. परंतु ठाकरे गोटात हे जुन्या आणि निष्ठावान नेत्यांची मोठी रांग लागली आहे. मुंबई आणि कोकणातील नेत्यांचा दबाव डावलून उद्धव ठाकरे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात प्रभाव असणाऱ्या सुषमा अंधारेंच्या नावावर शिक्कामोर्तब करणार का, की अंतर्गत समीकरणामुळे सुषमा अंधारेंना केवळ स्टार प्रचारक म्हणून काम करावे लागणार? ही या निवडणुकीतील सर्वात मोठी इन्स्टा चोरी ठरणार आहे. तर मंडळी, याच्यानंतर महत्वाचा भाग म्हणजे पडद्यामागचे राजकारण आणि हायकमांड समोरील महाआव्हान. तर मंडळी, आपण हे 6 ते 7 मोठे चेहरे पाहिले. भाजपचे राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, ब्रह्मानंद पळकर, अजित पवार गटाचे अमोल मिटकरी, शेखर गोरे असो किंवा सुषमा अंधारे असो, या सर्व नेत्यांचे वजन, त्यांची ताकद आणि त्यांचा प्रभाव त्यांच्या पक्षात आणि भागात किती मोठा आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही.
आगामी विधानसभाच्या निवडणुकीत जर पक्षाला यश मिळवायचे असेल तर या बड्या नेत्यांना आणि त्यांच्या हजारो समर्थकांना खुश ठेवणे, त्यांना सन्मानाची जागा देणे प्रत्येक पक्षाच्या हायकमांडसाठी अत्यंत गरजेचे बनले आहे. पण सर्वात मोठे आव्हान असे आहे की जागा मर्यादित आहेत आणि इच्छुकांची संख्या मात्र शेकडोंच्या घरात आहे. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना आपल्या या नेत्यांचं पुनर्वसन करताना मोठी कसरत करावी लागणार आहे. साताऱ्याची जागा कोणाकडे जाणार? सोलापूरमध्ये कोणाचा पत्ता कट होणार? सांगलीच्या पट्टात पळकर बंधूंचे वजन आणखी वाढणार का? यावरून नेत्यामध्ये सध्या मोठी रस्तिकेस सुरू आहे. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील ते जागांच्या वाटपावरून आणि अंतर्गत नाराजीवरून मोठे नाट्य घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक पातळीवर जी क्रॉस वोटिंगची भीती आहे ती पाहता कोणता नेता सुरक्षित आहे आणि कोणाचा गेम होणार आहे हे शेवटच्या क्षणापर्यंत सांगणे कठीण आहे. निष्कर्ष आणि समारोप तर म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागासाठी होणारा हा रणसंग्राम केवळ आमदार निवडीच्या प्रक्रिया नाही तर आगामी मोठ्या राजकीय महायुद्धाची रंगीत तालीम आहे. आता सर्वात मुख्य प्रश्न हाच उरतो की पक्षासाठी रक्त आटवणारे आणि सध्या नव्या संधीच्या प्रतीक्षेत असलेले राम सातपुते, रामराजे नाईक निंबाळकर, रणजितसिंह नाईक निंबाळकर, शेखर गोरे, ब्रह्मानंद पळकर, अमोल मेटकर आणि सुषमा अंधारे या सर्व फायरमॅन नेत्यापैकी कोणाला लागणार आमदारकीची लॉटरी आणि कोणाचा होणार अंतर्गत राजकारणात गेम? अजित पवार यांच्या गटातील तोपेला म्हणजेच अमोल मेटकरांना बळ देणार का? देवेंद्र फडणवीस पळकर बंधूंच्या पाठीशी उभे राहून ब्रह्मानंद पळकर यांना संधी देणार का? आणि उद्धव ठाकरे सुषमा अंधारेंसाठी कोणता डाव टाकणार? या सर्व घडामोडीवर तुमची प्रतिक्रिया काय आहे? या बड्या नेत्यामध्ये कोणाला संधी मिळायला हवी असे तुम्हाला वाटते? कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटवर आमचं बारीक लक्ष असतं. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातील अशीच खमंग आणि इन्साईड स्टोरी आपण सतत घेऊन येत असतो. जर तुम्हाला हे सखोल विश्लेषण आवडलं असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा, तुमच्या सर्व ग्रुपवर शेअर करा आणि आपल्या तानाजी अक्के यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरायला नका, जेणेकरून येणारे पुढचे धडाकेबाज व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाहीत. चला भेटूया अशाच एका नवीन आणि कडक राजकीय विश्लेषणासह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम, जय महाराष्ट्र.